नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेडिसिनवाला फार्मसिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत सिटाल सिरप कधी वापरायचं असतं। आपण या व्हिडिओमध्ये बघूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कसं घ्यायचं, कधी घ्यायचं ते कळेल। बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे यानंतर जो पण नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल। सिटाल सिरप जे आहे ते एक OTC प्रोडक्ट आहे, म्हणजेच तुम्हाला प्रिस्क्रिप्शन चिठ्ठीची गरज नाही हे औषध घेताना। तसंच तुम्हाला भेटून जाईल मेडिकलला। हे सिरप जे आहे ते इंडोको कंपनीचं आहे। 117 रुपयाला 100 ml ची बॉटल भेटते। प्राइस ही वेळेनुसार बदलत राहते। सिरप आहे ते शुगर फ्री आहे। यामध्ये कंटेन आहे डायसोडियम हायड्रोजन सिट्रेट। हे सिरप तेव्हा वापरतात जेव्हा लघवी करताना जळजळ होत असेल तेव्हा हे सिरप वापरलं जातं। यालाच आपल्या भाषेत उन्हाळा लागणं असं म्हणतात, म्हणजे जेव्हा उन्हाळे लागतात तेव्हा हे सिरप वापरलं जातं। जर एखाद्या व्यक्तीला मूतखड्याचा म्हणजेच किडनी स्टोनचा त्रास होत असेल, त्याला लघवी करायला त्रास होत असेल तर अशा कंडिशनमध्ये डॉक्टर हे सिरप घ्यायला सांगतात। यामध्ये जे कंटेन आहे डायसोडियम हायड्रोजन सिट्रेट हे एक सिस्टमिक अल्कलायझर आहे, म्हणजेच लघवी करताना जळजळ होते म्हणजे लघवीचा जो pH आहे तो कमी झालेला असतो, म्हणजेच ॲसिडिक झालेला असतो, त्यामुळे जळजळ होते। आणि हे औषध घेतल्यामुळे तो pH जो आहे तो वाढतो, म्हणजे अल्कलाइन बेसिक होतो आणि त्रास थांबतो। अडल्ट पेशंट जर असेल तर तुम्ही 10 ml ग्लासभर पाण्यात किंवा अर्धा ग्लास पाण्यात घेऊ शकता। आणि जर छोटं बच्चू असेल तर तुम्ही 5 ml औषध त्याला ग्लासभर पाण्यात देऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।